तर पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला असताना ग्रामीण भागासह वसई विरार शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अद्यापही सुरू आहे। म्हणजे नालासोपाऱ्यातील तुळींज आणि अलायन्स हॉस्पिटल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेक सोसायटीज अशा दुकानं अशी आहेत की ज्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे, सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे। आणि भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेलाच आहे। आपण बघतोय सखल भागात आता रस्त्यांवर पाणी सुद्धा साचताना बघायला मिळत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि या रेड अलर्ट मुळे पूर्ण जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रात्रीपासूनच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या वसई विरार परिसरात आहे। विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात आपण हे रस्ते पाहू शकता, पूर्णपणे जलमय झालेले आहेत। जे चाकरमाने आहेत ते चालत आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। सध्या रेल्वे वाहतूक देखील काही मिनिटं 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे। शिवाय जे कर्मचारी आहेत ते मुंबईकडे कामाला जातात, विशेषतः त्यांना आता जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध नाहीये। काही प्रमाणात रिक्षा आहेत, मात्र जो सखल भाग आहे त्या सखल भागात पूर्णपणे शहरामध्ये वॉटर लॉगिंग झालेलं आहे। वसई असेल, विरार असेल, माझ्या पाठीमागे एक जिल्हा परिषदेची शाळा देखील आहे। या शाळेचं प्रांगण पूर्णपणे आणि त्याच्या पहिल्या वर्गातल्या खोल्या आहेत त्या पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरलेला आहे। अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती वसई असेल, विरार असेल, नालासोपारा या भागातल्या जो सखल भाग आहे, शिवाय जो दाटीवाटीचा भाग आहे, त्या संपूर्ण भागामध्ये जलमय स्थिती झालेली आहे। पावसाचा जोर मोठा आहे आणि हा जोर असाच कायम राहिला तर संपूर्ण शहर आहे वसई विरार, नालासोपारा, नायगाव या ठिकाणी मोठी पूरस्थिती उद्भवून संपूर्ण जनजीवन आहे हे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, विरार।